होंडा मुक्काम पाटारपाडा तालुका जव्हार जिल्हा ठाणे पोस्ट पिंपरी. काय म्हणून काम करता गावात? आशा स्वयंसेविका. तुम्ही आशा स्वयंसेविका म्हणून काम करता, त्यात काय काय करता? जे गरोदर मातेला औषध गोळे वाटप, कोण हे आजारी जर असला त्यांना गोळे देतो, तापाचे पोटदुखी, मग गावाला विजिट मारतो 2-3 दिवसावर. आणि डिलिव्हरी माता असली तर त्याला दवाखान्यात पोहोच करतो. त्यांना सांगलं जर मला अडचण असली तर मी गाडी देईन तुम्हाला पाठवून देईन, मग तुम्ही तरी जाऊन यायचं दवाखान्यात डिलिव्हरीसाठी. आणि कुठे मग मीटिंग असतात का तिथं ते सर तारीख देतात ना, मग ते मीटिंगला पिंपलचे गोरठण जामसर मीटिंगला. हा मीटिंगला. कुठे आजारी तुमच्या गावात आढळतात? आजारीचं तापाचे पोटदुखी कावीळ वगैरे? कावीळ नाही, पहिले ते कुष्ठरोगाचा सर्वे मी 8 दिवस केला तर ते रुग्ण सापडले, पण ते यायला तयार ना, कोणी बाहेर गावी कामाला गेले, कुणी कुठे पाहुणे काही असं जातातच ना. मग एक पेशंट घेऊन गेलो नाही तर 3-4 पेशंट मी घेऊन गेले जामसरला 3 तारखेला. तर त्याच्यात एक रुग्ण कुष्ठरोगाचा होता ना, बाकीचे मग असंच होते. त्यांना सरांनी तपासलं ना, त्यांना ते जे लागत होते ते गोळ्या औषध मलम काय ते दिलं. आणि कुष्ठरोगाचा ते परत मला 7 तारखेला जव्हारला घेऊन बोलवलं. मग मी त्यांना जव्हारला नेलं, तिथं सरांनी तपासणी केली ना, त्यांनी सांगलं का तुम्हाला MBच्या गोळ्या चालू करायला पाहिजे. टीबीचे पेशंट किती गावात? टीबीचं अजून मला ना एक पण नाही आढळलं. आणि दुसरे अपंग वगैरे किती गावात एकूण? अपंग एक आहे इथं संजय खरकडे असतात. नाही, एकूण गावात किती आहेत पूर्ण पाडे मिळून? इथे 2 आहेत पाटापाड्यात. तिथे नाही अजून सापडला आहे. बांबरपाड्यावर पाटील पाड्यात पण आहे. कुपोषण प्रमाण गावात? हा, बांबरपाड्यावर एक आहे, पाटील पाड्यात पण एक आहे. आणि इथे 2 आहेत. तुम्ही काय म्हणतो, तुम्हाला याच्यात काय किती मानधन भेटतं? मानधन नाही, जे डिलिव्हरी माताने हे ना त्यांचे ते सरांनी 600 रुपये सांगा. आणि कोणी असं दवाखान्यात नेले तर त्याला कुष्ठरोगाचा सापडला तर त्याचे 100 रुपये. आणि इतर आजाराचं सापडलं त्याचे 25-50 काय. मग गरोदर महिला तुम्हाला सहकार्य करतात का? पण का घरी डिलिव्हरी होते शक्यतो? नाही, आता 1 तारखेला आता काशाला नेऊन आणली इथं ती डिलिव्हरी. ज्यांना मग ते मला सांगत नाही ना काय माझे पोटात दुखत काय, मग मला माहित नाही पडत मी कसं नाही. मला सांगितलं तर मी दवाखान्यात पोहोच करते. बरोबर. तुम्हाला सहकार्य जास्त करत नाही इथल्या महिला असं साधारण? ते येऊन सांगत नाही ना. जर मी त्यांना बळजबरी करून तपासणी करायला असं सांगते का चला जव्हारला टॉकीला जाऊन तुमची तपासणी करून घ्या, तुम्हाला वेळेवर गोळ्या नाही राहिल्या तर मला सांगायचं. मी त्यांच्या घरी विजिट मारू, पण ते शेतावर जातात कुठं पण जातात ना. त्या दिवशी मला सापडलं नाही आहे. गावात कुपोषणाचे प्रमाण आहेत का? कुपोषणाचं पण तेवढं नाही, आता नवीनच आहे ना इथं. काय तुम्ही काय आणखी दुसरं काय करता गावासाठी? नाही, एवढंच असेल. तुमच्या गावात काय समस्या तुम्हाला जाणवतात? अजून काहीच नाही सांगते. नाही, आरोग्याविषयी, लोकांचे राहणीमान, पाण्याचं, याच्याविषयी काय तुम्हाला सांगता? ते गाडी पाहिजे. एखादं इथं लांब पडणार इकडे जव्हारलं नाही तर मग इकडे सायवला नाही, पण पाऊस जर जास्त असला ना तर त्या मोऱ्या पण उलटून जात ना, मग इकडनं तिकडनं जाता नाही येत. आणखीन याच्या सोयी, पाण्याची सोयी कशी आहे तुमच्या? पाण्याची सोयी आहे, अजून पाईपलाईन पाणी गाळून उकळून पितात का लोक? हा, त्याच्यात फक्त तेवढंच, पण गाळून वगैरे काय नाही. मग ज्यांना काही सुचतं ते आणत गालणे त्यांचे ते गालून पाणी पितात. काही लोक तसेच आणतात ना.
त्यांना आम्ही सांगू पाहुणा काय पाण्याचा पावसाचा दिवस आहे आता पाणी उकलून काय आम्ही तरी सांगू ऐकत पण ते पाहत नाही. ज्या टाकी आहे त्याची साफसफाई तर